भूतकाळातील कर्तृत्वाचं स्मरण, वर्तमानातील संधीचा शोध आणि भविष्यातील आकांक्षांचा समन्वय साधू पाहणारी संघटना. हिंदू मनावर निर्विवाद वर्चस्व करणारे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना अधिष्ठान मानून त्यांचा पराक्रम, त्याग आणि कार्य यापासून प्रेरणा घेऊन राजे शिवराय प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना झाली. सिंहासनाधीश्वर महाराजांची दिव्य भव्य अशी मूर्ती प्रतिष्ठाननं पुण्यातल्या कर्वेनगर भागात फाल्गुन कृष्ण तृतीया शके 1927 म्हणजे 18 मार्च 2006 या पवित्र अशा शिवजन्मदिनी स्थापन केली. तसंच सिंहासनाभोवती रायगड रूपी भव्य अशी मेघडंबरी स्थापन केली. शिवरायांचा इतिहास जनमानसात जागवण्यासाठी प्रतिष्ठान कर्वेनगर, वारजे माळवाडी या भागात शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक हे दोन उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करत आहे. नाट्य, कथाकथन, सहली अशा माध्यमातून प्रतिष्ठान ऐतिहासिक घटना आणि वास्तूंना उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रतिष्ठान वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन तेथील स्वच्छता, पावित्र्य राखण्याचा नेहमी प्रयत्न करत आहे. पुण्यापासून फारच जवळ असलेला आणि हौशी पर्यटकांची भाऊ गर्दी असलेला किल्ले सिंहगड. या किल्ल्यावर प्रतिष्ठान गेल्या 2 वर्षांपासून स्वच्छता आणि पावित्र्य रक्षणासाठी कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानच्या माध्यमातून सध्याचा गलिच्छ वर्तमान बदलण्यासाठी आणि सुंदर भविष्य निर्मितीसाठी सिंहगडाचं आवाहन हा सिंहगडाचा पराक्रमी इतिहास दाखवणारा माहितीपट तयार केला आहे. तो दर रविवारी सिंहगडावरील दारू कोठारात पर्यटकांना मोफत दाखवला जात आहे. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप. भूमंडळी, सत्वहीन झालेल्या समाजाला स्वसामर्थ्यानं पुन्हा उभारून नवचैतन्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा अखंड स्मरण हाच खरा मूलमंत्र आहे. शिवरायांचं अवघड चरित्र रोमांचकारी आणि त्यातील प्रतापगडाचा प्रसंग म्हणजे हिंदवी साम्राज्याच्या निर्मितीतला सर्वोत्तम विजय. 17 नोव्हेंबर 2009 शिवप्रताप दिनाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्याचं स्मरण हे फक्त इतिहास म्हणून नव्हे तर काळाची गरज म्हणून केलं पाहिजे. आज इतिहासाचा अभ्यास करताना वर्तमानासाठी प्रेरणा म्हणून या प्रसंगाकडे बघितलं पाहिजे. ही शिवरायांची कपट नीती नव्हती, तर स्वराज्यावरचं संकट संपवून टाकण्यासाठी खेळलेलं ते मंत्र युद्ध होतं. त्यातील विजय हा एका जाणत्या राजाचा होता, कर्तबगार पुत्राचा होता, अवघ्या महाराष्ट्राचा होता, भारतवर्षाचा होता. इतिहासाच्या पाषाणावर तो विजय कोरून ठेवणारे होते छत्रपती शिवराय. शिवाजी महाराजांच्या वादळी पराक्रमानं 5ही पातशाह्या हादरून गेल्या. या पराक्रमानं दिपून जाऊन मोगलांनी तुर्तास शांत बसणं पसंत केलं. निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही आदी हवालदिल झाले. मूर्तिमंत भीती शिवाजी या 3 अक्षरात सामावलेली होती. दख्खनमध्ये मोठ्या मिजाशीनं राज्य करणाऱ्या आदिलशाहीलाही याचे धगधगीत चटके असह्य होऊ लागले. अली आदिलशहाच्या नावानं जरी राज्य चालवलं जात असलं तरी सर्व सूत्र या अली आदिलशहाची आई बडी बेगम हिच्याच हाती होती. अशी ही अत्यंत धूर्त, कजाग आणि क्रूर विचाराची बाई गोवळकोंड्याचा सुलतान महम्मद कुतुबशहा याची मुलगी. हिचं नाव होतं ताजुल मुखद्दिरात उर्फ उलिया जनाबा उर्फ बडी बेगम साहिबा. याच बडी बेगमनं सर्व सरदारांना फरमानं पाठवून दरबारात हजर राहण्यास सांगितलं. अलकाबचे नारे झडू लागले. सर्व सरदार दरकदार लावून मुजरे करत होते आणि तेवढ्यात चौताळलेल्या बडी बेगमचं आगमन झालं आणि ती गरजली, बंद करो.
सिर्फ अलकाब के नारे लगाकर हुकूमत नहीं की जाती। शिवाजी भोसला धूम मचा रहा है, वो आदिल शाही सल्तनत को तबाह करने पर तुला है। तुफ है तुम्हारी सिपाहीगिरी पर। बताओ, तुम में से कौन शिवा की धज्जियां उड़ाएगा? कौन उसे पकड़कर हमारे सामने पेश करेगा? बताओ, बताओ। अगर तुम में से कोई सूरमा हो तो सामने आकर तख्त के सामने रखे बीड़े को उठाओ। सर्व दरबार भयान शांततेत चिडीचूप उभा होता। प्रत्येकास हीच भीती होती की या महाभयंकर शिवाजीला आणि त्याच्या भूतासारख्या सेनेला पकडणार कसं? कारण यापैकी प्रत्येकालाच शिवाजीचा तडाखा बसलेला होता। आणि या भयान शांततेत एक घनगंभीर आवाज गरजला, हजरत जिल्ले इलाही, ये बंदा अफजल खां सीवा को हुजूर के सामने पेश करेगा, जिंदा या मुर्दा। सर्वांचे चेहरे उजळले गेले आणि बडी बेगम साहेबा आनंदली, म्हणाली, शाबाश बेटे, अफजल शाबाश, उम्र दराज हो, तुम्हारे हिम्मत की हम दाद देते हैं, आप तो शान आदिल शाही है। हुजूर की हौसला अफजाई का शुक्रिया। अब ये दीनदार बुत शिकन, दीनदार कुफ्र शिकन, कातिले मुतमर्दिदान अफजल खां सीवा को चढे घोड्यानिशी पकडून हुजुरांसमोर हाजीर करतो। अली आदिल शहानं अफजल खानास खिलत पेश केली। एक जडावाची स्वतःची कट्यार आणि एक शृंगारलेला हत्ती भेट म्हणून दिला। प्रचंड सेना, अगणित खजिना, हत्ती, घोडे, तोफा असं प्रचंड दळबादळ घेऊन अफजल खानाची स्वारी निघाली। स्वारीमध्ये मूसे खान, हसन खान, सिद्दी हिलाल, अंकुश खान, अफजल खानाचा मुलगा फाजल खान असे मुसलमान सरदार आणि बरोबर नाईकजी पांढरे, बाजी घोरपडे, प्रतापराव मोरे, मंबाजी भोसले असे हिंदू मराठा सरदारही निघाले।